हाय मित्रांनो, तर एक दादा आहेत, त्यांचं ॲक्सिडेंट झालं बाईकवरती तिघेजण होते, चालवणार दुसरा, हे मागे बसले होते का दादा. तर ते एवढ्या स्पीडमध्ये होते, एक बैलाला ठोकले आणि बैल ऑन द स्पॉट गेला आणि हे मागे होते म्हणून हे उडून साईडला पडले आणि त्यांच्या डोक्याला लागलं, डोकं फुटलं, हेड इंजुरीमुळे ते ऑफ झाले. तर ह्या दादाची 4 मुलं आहेत. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये जो बाईक चालवतो त्यासाठी एक संदेश देतो की मित्रांनो, तुम्ही बाईकवर बसाल, तुम्हाला जर लहान मुले असतील तर त्यांचा चेहरा आठवा. जर गाडीचा स्पीड वाढवत असेल तर तुम्ही एकदा ते लहान मुलाचा चेहरा आठवा की आपण गाडी स्पीडला चालवत आहे, पण रस्त्यात काही कमी जास्त झालं तर बाळाला कोण बघेल, एवढं एक दिमागामध्ये आणा. आणि ज्याचं लग्न नसेल झालं त्यांनी आईवडिलांचं चेहरा डोळ्यासमोर आला, जर आपल्याला काय झालं तर आईवडिलांना कोण बघेल. हे जर तुम्ही माइंडमध्ये आणलं तर तुम्ही स्वतःला स्पीड कव्हर करू शकता, कमी करू शकता. त्याच्यामुळे 4 व्हीलर असो या बाईक असो, आणि बाईकवरती खास करून मित्रांनो हेल्मेटचा वापर करा. कारण तर पडल्यानंतर हातपाय तुटला तर वाचतो माणूस, पण डोक्याला जर लागलं तर आपल्याला कोणी नाही वाचवू शकत, डॉक्टर का देव पण नाही वाचवू शकत. त्याच्यामुळे काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट, दारू पिऊन तर बिलकुल बाईक चालवू नका. तर या व्हिडिओमध्ये एवढंच बोलतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.